नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मी आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला नेहमीच नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी कमेंट करून प्रश्न विचारत होते, तलाठी भरतीविषयी काही नवीन अपडेट आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, आज तलाठी भरतीविषयी एक अपडेट समोर येत आहे। त्याविषयी सविस्तर चर्चा आपण समोर व्हिडिओमधून करणारच आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमधून मिळत राहील। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, राज्यात वेगवेगळ्या विभागात एकूण 3 लाख पदे रिक्त आहेत। पोलिसांची सुद्धा 12,000 पदे निघणार आहे। त्यानंतर वन विभागात सुद्धा 12,000 प्लस जागा रिक्त आहेत आणि त्या लवकरच भरण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत। त्यासोबतच महसूल विभागात सुद्धा काही जागा रिक्त आहे। रिक्त जागांची माहिती समोर येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एका पेपरला छापून आलेली माहिती आहे, ते आपण बारकाईने वाचून घेऊया। एकाच तलाट्याकडे अनेक गावचा कारभार, राज्यात 2,500 प्लस जागा रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 2,500च्या वर जागा तलाट्यांच्या निघणार आहे। जाहिरात कधीपर्यंत येईल, विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा प्रश्न। सप्टेंबर महिन्याच्या जवळपास पोलीस भरती निघणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यासोबतच वन विभागात सुद्धा जाहिरात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच महसूल विभागामार्फत येणाऱ्या तलाठी या पदाची सुद्धा जाहिरात लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, समोर जाहिरात वाचू आपण। तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यात 2,500 प्लस तलाट्यांची पदे रिक्त आहेत। एकाच तलाट्याकडे अनेक गावचा कारभार असल्यामुळे तलाठी भरती लवकर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे। स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे। राज्यात 3,000 पदे महसूल विभागात रिक्त आहेत। त्यापैकी 2,000 प्लस पदे तलाट्यांची रिक्त आहे आणि जर ही भरती लवकर घेण्यात आली तर गावाला स्पेशल तलाठी मिळणार आहे। प्रत्येक गावात तलाट्याला आठवड्यातून 1 दिवस जावं लागत असते। अनेक गावाचा कारभार एकाच तलाट्याकडे असल्यामुळे बरेच तलाठी गावाकडे जाणे टाळतात। तलाट्यांकडे शेतकऱ्यांची कामे सुद्धा असतात, त्यांना वेळोवेळी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत असते। तलाठी एकूण गट क ची पदे 16,850 आहेत। त्यापैकी 14,078 पदे भरलेली आहे। तर आता 2,477 पदे रिक्त आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही 2,477 पदे तलाट्यांची रिक्त आहे आणि ती लवकरात लवकर भरण्याची मागणी सुद्धा करण्यात येत आहे। ग्रामपंचायत स्तरावर कामकाजाला विलंब, सातबारा असेल, शेतसारा वसूल करणे असेल, त्यानंतर नैसर्गिक आपत्ती, गारपीट, पंचनामे, पूरपेढी, निवडणुकीची सर्व कामे तलाट्यालाच करावी लागत असतात। त्यामुळे तलाट्यांची जी मूळ कामे आहे ते करणे कठीण जात आहे। त्यामुळे तलाट्यांच्या रिक्त जागांमुळे ग्रामपंचायत स्तरावर शासकीय योजनांसह शेतकऱ्याची कामे सुद्धा प्रलंबित पडलेली आहे। जर एकट्या सोलापूर जिल्ह्याचा जरी विचार केला तरी 654 पदे रिक्त आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच राज्यात तुम्हाला तलाठी भरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा। जशी जाहिरात येईल तशी सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।